श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी. त्यासाठी आपण आता अगोदर पुरी बनवून घेऊ. एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये 1 वाटी रवा, हा बारीक रवा आहे. 2 चमचे मैदा, थोडंसं मीठ. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत मी गॅसवर 1 चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये कडकडीत गरम झालेलं 1 चमचा तेल टाकून घ्यायचं. याला आता अगोदर चमच्यानं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण रव्याला असं तेल लागलं पाहिजे. आता मी याला हाताने असं छान चोळून घेते. म्हणजे पूर्ण रव्याला असं तेल लागलं जाईल. व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. मूठ बांधली की कसा लाडू बनतोय पहा रव्याचा. म्हणजे आपलं मोहन एकदम परफेक्ट झालं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घ्यायचं. याचा घट्ट गोळा मळायचा आहे, त्यामुळे पाणी टाकताना एकदम थोडं थोडं पाणी टाकून मळायचं. घट्ट गोळा मळला की त्याच्या पुऱ्या खूप छान बनतात. मी आता याचा व्यवस्थित गोळा बनवून घेतला आहे. आता या पिठाला आपण झाकून ठेवू 15 मिनिटासाठी. म्हणजे रवा छान भिजल. आता आपण अगोदर तिखट पाण्याची तयारी करू. त्यासाठी 1 वाटी कोथिंबीर धुवून घेतली आहे. 1 वाटी पुदिना, तोही व्यवस्थित धुवून घेतला आहे. 1 चमचा जिरे, मी 3 ते 4 मिरच्या धुवून कट करून घेतल्या आहेत, हिरव्या मिरच्या. थोडंसं काळं मीठ. आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेऊ. याची अशी छान पेस्ट बनवून घेतली आहे. आता हे सर्व आपण गाळणीने गाळून घेऊ. हे पाणी गाळून घेतलं की एकदम छान असं व्यवस्थित पाणी तयार होतं. मी असं पाणी गाळून घेतलं आहे.
आता आपण पाहिजे तेवढं पाणी टाकू शकतो. आपल्याला जेवढं पाणी बनवायचं आहे त्यानुसार आपण पाणी टाकू शकतो. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं. आता आपण गोड पाण्याची तयारी करू. 1 वाटी चिंच भिजत घातली होती. 1 वाटी चिंच, 1 वाटी गूळ, थोडंसं मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, आणि काळं मीठ. आता हे सर्व व्यवस्थित शिजवून घ्यायचं. एक 5 ते 7 मिनिटात छान शिजतं हे व्यवस्थित, आणि चिंच भिजलेली आहे. ही पाते व्यवस्थित शिजली आहे चिंच. आता याला मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. हे थंड झाल्यावर काढायचं असतं, पण मला वेळ नाही, त्यामुळे मी लगेचच आता मिक्सरच्या भांड्यात टाकते. हे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी व्यवस्थित पेस्ट बनवून घेतली त्याची चिंचेची. आता हे पाणी गाळून घ्यायचं. म्हणजे चिंचेच्या काड्या वगैरे काय असेल, शिरा, ते सर्व वरती राहतं आणि आपल्याला व्यवस्थित असं चिंचेचं गोड पाणी खाली व्यवस्थित राहतं. आता मी सर्व गाळून घेते. आता आपण जे रवा भिजवून ठेवला होता तो छान भिजला आहे. 15 मिनिटं झाली आहेत. आता याला पुन्हा छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं. आता याचा एक गोळा तोडून घ्यायचा. हा गोळा व्यवस्थित असा लाटून घ्यायचा. याची व्यवस्थित अशी मोठी पोळी लाटून घ्यायची, पातळ पोळी लाटून घ्यायची. अशी पोळी लाटून घेतली आहे. आता त्याच्या एका डब्याच्या सहाय्यानं
त्याच्या अशा पुऱ्या पाडून घेते. पाणीपुरीची पुरी जास्त मोठीही नसते आणि जास्त छोटीही नसते. सर्व पुऱ्या पाडून घेतल्या आहेत आता. आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आता एक एक पुरी सोडून अशी छान व्यवस्थित तळून घेते. व्यवस्थित अशा पुऱ्या फुगतात. आणि एक अर्धी पुरी नाही फुगली तरी काही प्रॉब्लेम नाही, ती आपल्याला सुकी पुरी खायला कामी येते. शक्यतो अशा पुऱ्या फुगतातच व्यवस्थित. अशा मीडियम गॅसवर पुऱ्या तळून घ्यायच्या. अशा पलटी करून घ्यायच्या, म्हणजे दुसरी साईड व्यवस्थित तळून निघेल. किती छान व्यवस्थित अशा छान पुऱ्या तळल्या गेल्या आहेत. आता व्यवस्थित पुऱ्या तळल्या गेल्या आहेत. आता ह्या काढून घेते मी आणि अशाच आता सर्व पुऱ्या तळून घेते. मी आपला काळा चणा आणि बटाटा उकडून घेतला होता, त्याला स्मॅश केलं थोडंसं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि थोडा चाट मसाला टाकला आहे. मसाला बनवला आहे पुरीत भरण्यासाठी पाणीपुरीच्या. एक पुरी घेतली, फोडली आणि त्याच्यामध्ये हा मसाला भरला आहे. आता तिखट पाणी, मी तिखट पाण्यामध्ये खारी बुंदी टाकून घेतली आहे. आता गोड पाणी, कांदा आणि शेव. हे पहा किती छान आपली पाणीपुरी तयार झाली आहे. कसं आतलं पाणी दिसते पहा. आणि घरची पुरी असल्यामुळे ती पुरी भरली आहे तरीसुद्धा ती फुटत वगैरे काहीच नाही. अशी आपली
झटपटीत पाणीपुरी तयार झाली आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा.